आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदरी आधी कुठे काय झालंय? कुठेस तू? बाजा आज दिल खुश केलंस बघ माझं. तू लय भारी काम केलंस तू. अहो साहेब बाजा म्हणतात मला. खरंय खरंय पण बाजा मी माझ्या हातून दारू पाजणार. ठीक आहे पी 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 पी. शाबास बाजा कमाल आहेस कमाल तू. अरे पिपाणी अरे ये की दारू प्यायला. अरे ये की. अरे असं का तोंड पाडून बसलाय? अरे तू असं तोंड पाडून बसला जणू काय तुझ्या घरातलं कोणीतरी गेलंय. बर बर पिपाण्याचा ग्लास बर बर. पिपाण्या अरे ये. अरे पिपाणी चल की. अरे ये चल दारू पी. अहो तसं नाही पाटील साहेब. पण हा बाजा म्हणतोय त्यांनी ते तंबू जाळला म्हणून. पण यांनी त्या दोघांना महिलेला बघितलंय का? मागच्या वेळेला काय झालं मागच्या वेळेला? ते पुरावे जाळले म्हणून आपण पार्टी करायला बसलो पण ती डायरेक्ट आली ना आणि आपले पुरावे सुजवून गेली. म्हणून म्हणतो हे सेलिब्रेशन आधी करण्यापेक्षा ना त्यांची डेड बॉडी भेटली ना की मग सेलिब्रेशन करू. अरे हट रडक्या तू बस रडत. अरे ती सुंदरी मेली. अरे आपल्या दारात आता कुणी येणार नाही. साहेब सुंदरी साहेब सुंदरी आली सुंदरी झाली. सुंदरी आली. पिपाणी मागच्या ज्या काठीने मारलं होतं ती काठी लपवली ना? काठी लांब फेकून आलोय मी. पण तिने दुसरी काठी घेऊन आली तर? हा पिपाणी दारुगड. मी नाही जाणार. बाजा तू दारुगड. साहेब मी नाही. साहेब तुम्हीच उघडा. हा जा. अहो साहेब पुरुष असून एका बाईला घाबरताय. अहो सरपंच आहात तुम्ही. अरे साहेब फक्त पुरुष नाही सरपंच आहे. सरपंच अशोक पाटील. साहेब जा तुम्ही. अरे मी घाबरतो काय तिला? वाघ आहे मी वाघ. सरपंच असो पाटील म्हणतात मला. काय वाघ आहात तुम्ही वाघ. म्हणा तू. हो पाटील मी तुम्हाला चेक मारायला पाठलं होतं ना. अरे मग एवढ्या जोरात दरवाजा कशाला वाजवलास? चला चल. सुंदरी दाजी सुंदरी कुठं होता तुम्ही? काय झालं? तुम्ही व्यवस्थित आहात ना? मी व्यवस्थित. आम्हाला काही नाही झालं. देवाची कृपा तुम्ही सुखरूप आहात. सगळं सांगतो आधी इकडे बाहेर पडा. चला लवकर चल. सुखरूप आहात तुम्ही. गोदावशी सगळं चांगलं चाललं होतं पण कोणी मिठाचा खडा टाकला तुमच्या सुखात काय माहिती.
मला असं वाटतं मी जिकडे आग लागली तिकडे कोणाला तरी बघितलं होतं. अरे कोणाला तरी म्हणजे कोणाला? त्या पाटील किंवा मुजुमदाराची माणसं असणार ती. आधी माझं डोकं फिरलंय. तू चल. ऐक माझं, हे बघ, हे बघ, अजून आपल्याला काय क्लिअर माहित नाहीये ना. आपल्याकडे काय पुरावा आहे का? आपण जरा थांबूया, नीट विचार करूया, मग काहीतरी ऍक्शन घेऊया. अरे पण हे काय करून ठेवलंय? बघ कृष्णा, मलाही कळते, मलाही तेवढाच राग आलाय, पण आता कुठलाही पाऊल उचलला ना आपण चुकू शकतो, कारण आपल्याकडे कुठलाच पुरावा नाहीये ना. सो प्लीज. नाही आदित्य, असं शांत बसून नाही चालणार. आताच्या आता त्या दोघांना धडा शिकवायचा. तू चल माझ्यासोबत चल. सुंदरी, हे बघ माझं प्लीज ऐका. तुम्ही सगळ्यांनी प्लीज डोकं शांत ठेव. आज ते आपल्या घरात आले, आपल्या घरात घुसून त्यांनी आग लावली. म्हणजे किती पॉवरफुल माणसं आहेत ती. त्यांच्याकडे पॉवर आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, पण एक गोष्ट आहे सुंदरी, जी त्यांच्याकडे नाहीये तुझ्याकडे. ती गोष्ट म्हणजे कायदा. आपण जर कायद्याच्या मार्गाने गेलो ना तर त्यांना शिक्षा निश्चित होणार. अरे पण आदित्य, मग आपण असंच गप्प बसायचंय का? नाही सुंदरी, आपण गप्प बसायचं नाही. मी फक्त सांगतोय आता आपण शांत राहूया, कारण आपल्या हातात ना पुरावा आहे ना काही आहे. सुंदरी, तू एक कलेक्टर आहे. आपण जर कायद्याच्या वाटेने गेलो, कायद्याच्या मार्गाने गेलो, तर आपल्याकडे काहीतरी सोल्युशन निश्चित असेल. मी एवढंच म्हणेन की त्या मुलांचा विचार कर. त्या जागेवरती शाळा उभी राहणं फार महत्वाचं आहे. आपण त्या सरपंचाला, मुजुमदाराला जिंकू देऊ शकत नाही, पण त्यासाठी आपल्याला शांत राहावं लागेल. आपण त्यांच्यासारखे नाही वागू शकत. कायद्याच्या वाटेने गेलो तर आपल्या बाजूने विजय नक्की असेल. बरोबर बोलतोस. मी पण रागाच्या भरात बोलून गेले. भाऊजी, आदित्याचा बरोबर आहे. आपण अजून थोडा धीर धरायला हवं. बरोबर आहे. पण ते मलम लावत काय झालं? सावी, अगं बाई, कुठे गेली पोरगी? सावी, अरे देवा. सावू, सावी बाळा, कुठे आहेस तू? अगं सावी, सावी बाळा, काय झालं बाळा रडायला? सावू, काय झालं? आजी, मला आई बाबांची आठवण येते. अच्छा, म्हणून तर रडत बसलंय वय? बाळा, मला पण आईची आठवण येते ग, पण म्हणून असं करायचं का? हा, मला न सांगता इथं येऊन एकटीच बसली. मी किती घाबरले होते. आजी, मला एक स्वप्न पडलं होतं. स्वप्न? कसलं? की आई बाबा कुठल्या तरी डेंजर मध्ये, त्यांना काही होणार तर नाही ना आजी? वेडाबाई, तू स्ट्रॉंग करलेस ना? मग आईला सांगू का? बघ तुझी लेक किती भित्री येते. सांगू फोन करून? नाही, पण मी नाही आहे भित्री. हे बघ साऊ, आपली आई तिकडे कामासाठी गेली की नाही बाळा, मग तू इकडे अशी रडायला लागली, स्वतःला त्रास करून घ्यायला लागलीस, तर मग आपल्या आईला हातातलं काम टाकून इकडे यावं लागेल की नाही? मग ते तुला चालणार आहे का? नाही. आणि साऊ, तू आई बरोबर गणपती बाप्पा दिलायस की नाही? हो. मग बाप्पा असताना कसं काय आई बाबांना काय होईल? तू रक्षण करणार का नाही त्यांचं? हो. छान माझं बाळ ते. आता नाही ना परत तसं करणार? नाही. चला, झोपायला जायचं ना आता? ओके. चल. देवा, माझी सर्व आणि आदित्य ठीक असतील ना? सावीला असं स्वप्न पडलं म्हणजे काय घडलं तर नसेल ना? आता सरू आणि आदित्याशी बोलून आले. सावीचा हट्ट
एवढे दिवस आले नाहीत म्हणून रुसलीये. पण बरे आहेत ना दोघं? हो, अगदी एकमेकांना धरून येत. ही दोघं एकमेकांची एवढी काळजी घेतील असं कधी वाटलं नव्हतं. इतकी वर्ष या दोघांना हे लग्न मान्य नव्हतं आणि आता दोघं एकत्र आहेत, सुखानं संसार करतायत. नेमके आजच्या दिवशी आपल्या बरोबर नाही असते ना तर काहीतरी बेत योजला असता आपण. खरंय. अहो पण ती दोघं एकत्र आहेत ना त्यातच सगळं आलं. अगदी भरून पावलं बघा आपल्याला. आणखी काय हवंय हो? खरंय, अगदी बरोबर बोलला तू. IAS ऑफिसर सुंदरी मोहित यांच्या गावात जमीन घोटाळा. मुजुमदार इंडस्ट्रीने केलाय घोटाळा. सुंदरी मोहिते या सगळ्याचा छडा लावतील का? मंगलताई काय आहे? अगं बाई, म्हणजे मला वाटलंच होतं तिघं एकत्र गेले म्हणजे काहीतरी गोळ असणार आहे. हे बघा, म्हणूनच म्हटली वाटतं मला ती आता की अजून यायला उशीर होईल. अहो आता कुठे ह्या दोघांची तब्येत बरी व्हायला लागलीये तोवर हा कसला ताप वाढवून ठेवला डोक्याला. आणि तो बिचारा कृष्णा, तो तरी एकटा किती धावपळ करणार सांगा बघू आता. परमेश्वरा, माझ्या मुलांवर लक्ष दे रे. तू सांभाळ आता त्यांना. पिपाणी, ए पिपाणी, इकडे काय करतोय? ते साहेब, ती उशी सापडत नव्हती ना, ती शोधत होतो. अरे पिपाणी, ते उशी सोड. तू कन्फर्म केलं का की ती सुंदरी मेली ते? हो. अरे सुंदरी. हो साहेब, मी केलं कन्फर्म. हे घ्या पेढे. बाजा, तू सुंदरीचं डेड बॉडी बघितली का? अहो साहेब, मी सुंदरी मॅडमच्या घरी गेलतो. सुंदरी मॅडमच्या घराला कुलूप होतं आणि बाजूच्या गोदा मावशीला विचारलं. अरे दाराला कुलूप? ओ गोदा मावशी, ओ गोदा मावशी. काय रे, काय झालं? अहो सुंदरी मॅडम कुठे गेल्यात? त्यांना भेटायचं होतं. घराला कुलूप आहे. गेले ते दोघंही गेले. दोघे पण गेले? काल शॉर्ट सर्किट होऊन आग लागली आणि त्या आगीत दोघं पण गेले. काय सांगताय? पहाटे त्यांची बॉडी शहराला घेऊन गेले. अहो साहेब, खबर पक्की आहे. पेढे खाऊन टाका. मी तिला म्हणालो होतो की माझ्या नादाला लागू नकोस, तरी ती माझी आडव्यात गेली. चला रे, पकड रे. या साहेब, बसा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला साहेब. सुंदरीचा गेम केला. त्या सुंदरीला आणि तिच्या नवऱ्याला दोघांना मारून टाकलं. हा त्याचा पेढा. अक्कल आहे का? पाटील मारून टाकला. सुंदरीच्या बाबतीत नको नको ते निर्णय घेऊ नका कुठलेही. नावाजलेली कलेक्टर आहे ती. हे जर जगाला कळलं ना तर सगळ्या जगाचं लक्ष लागेल इकडे. आणि सगळ्यांना वाटेल हे मी केलं. तुम्हाला काही नाही, माझी इमेज मिळेल धुळीला. एका गव्हर्नमेंट ऑफिशियलला तुम्ही साहेब काय केलं तिच्या बरोबर? हा, बॉडी कुठे आहे तिची? डेड बॉडी? डेड बॉडी वगैरे काही नाही. म्हणजे अहो आम्ही तिघांनी काही नाही केलं.
म्हणजे काय ना ते लोक असे सेलिब्रेशन करत होते, मग हा बाजा गेला आणि यांनी फक्त मशाल टाकली. बस आम्ही तिघांनी काही नाही केलं साहेब. डेड बॉडी शहरात नेली साहेब. त्या लोकांकडून करून घेत आहे तर म्हणे बॉडी नेली शहरात, कोणाला कळलं पण नाही. इतक्या चुपचाप नेली, गावात कोणाला खबर नाही लागली. त्याने मशाल फेकली, त्याने बॉडीचं काय झालं बघितलं नाही का? नाही. तुम्हाला कळतंय का पाटील? उल्लू बनवला तुम्हाला. ती जिवंत असेल तिथे, पण मी आगीचा भडका पाहिलाय साहेब, त्याच्यातून कोणीच वाचू शकत नाही. त्याचा थोबाड पाहिलं, गप करा पाटील. वेळ वाईट असेल ना तर विरोधक ज्वालामुखीतून सुद्धा बाहेर येतात. सुंदरी ग सुंदरी ती मनाची सुंदरी, सुंदरी ग सुंदरी ती मनाची सुंदरी, सुंदरी ग सुंदरी ती मनाची सुंदरी, सुंदरी ग सुंदरी ती मनाची सुंदरी. तू नाही, माझं भूत. सरपंच साहेब, सरप्राईज बघणार का? बघणार का? तू बघा. काय पाटील, चटका लागला? आग आम्हाला लावली तरी चटका तुम्हाला लागला. मस्त आहे ना? काय मुजुमदार साहेब, तुम्ही तुमच्या पिल्लांना नीट ट्रेनच नाही केलं. अहो काल त्यांनी जे काही केलं ना, त्यामुळे आमची खात्री पटली की तुम्ही सगळी खूप चांगली माणसं आहात. काल तुम्ही आम्हाला गिफ्ट द्यायला आला होता आणि आम्हाला ते गिफ्ट आवडलं. बरं काय आदित्य, बरोबर बोलते ना मी? हो ना. क्या माझ्या नवऱ्याला देखील पटलो. त्यामुळे आम्ही असा विचार केलाय की आम्ही सुद्धा तुम्हाला रिटर्न गिफ्ट देणार. त्याच्यापेक्षा हे खूप मोठं सरकारी नोटीस. हे गिफ्ट कसं वाटतं तुम्हाला? उद्याच तुमच्या हातात ते ऑर्डर पडेल. मुजुमदार साहेब, आवडला ना? आवाज कमी करायचा, कळलं? आवाज कमी करायचा. मुजुमदार साहेब, तुम्ही ना आता उलट काउंटडाऊन सुरू करा. हा, कारण माझ्या डोक्यात असा विचार आला आहे की तुमची ही मुजुमदार कंपनी फक्त आमच्या गावातूनच नाही, अख्ख्या जगभरातूनच बंद करा. त्यामुळे तुम्ही पॅकअपची तयारी करा. चला येतो. निघायचं? निघूयात. सुंदरी, एक मिनिट. बघितलीस? टिपाणी बघतोयस का? काय सरपंच साहेब, ही जी भीती आहे ना आता चेहऱ्यावर, ती कायम ठेवायची.
इतके दिवस तुमच्यावर सोपवून खेळ मी बाहेरून बघत होतो. आता मला मैदानात उतरावं लागेल. मुजुमदार नाव आहे माझं, अजय मुजुमदार. लक्षात राहील हिच्या. सुंदरी, मी वकिलांशी बोललोय. उद्या स्टे ऑर्डरसाठी आपण अपील करू शकतो आणि त्या मजुमदार प्रोजेक्ट वरती काही काळासाठी आपण स्टे आणू शकतो. गुड. अरे पण कृष्णा, त्याचा काय उपयोग आहे? मला सांग, आपल्याकडे असा काही सॉलिड पुरावा आहे का ज्यामुळे आपण सिद्ध करू शकतो की ही स्थगिती आपल्याला लगेचच हवी आहे? वकील तेच बोलले की आपण केस अशी फाईल करू की जेणेकरून आपल्याला वेळ मिळेल आणि त्या दरम्यान आपण पुरावे शोधू शकतो. एक्झॅक्टली, तेच तर हवंय आपल्याला. आणि मला काय वाटतं, तिथे आपल्याला वेळ मिळेल. हो, पण त्यासाठी आपल्याला उद्या कोर्टात जावं लागणार आहे. तिथे तर जावंच लागेल, जेणेकरून आपल्याला कळेल की तिथे घोळ होतोय की नाही. ठीक आहे, म्हणजे आपण उद्या जातो. गोदामावशींना तेवढं सांगून देऊया. ठीक आहे, मी सांगतो गोदामावशी. गोदामावशी, गोदामावशी, गोदामावशी. अरे आत नाहीयेत वाटतं.